कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे। राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्याची आता ही बातमी समोर आलेली होती। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या आपण आहोत पंचगंगा घाटावरती आणि इथली दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। सध्या पंचगंगेची पाणी पातळी आहे ते 20 फूट 6 इंचावरती आहे, ती पोहोचलेली आहे आणि या परिसरामधली सर्व मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। पाण्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। खरं तर धरण साठ्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळं राधानगरी धरणाचा जो पायथा विद्युतगृह आहे तिथून प्रतिसेकंद 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रात सध्या सुरू आहे। तर कुंभी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील कुंभी नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक आहे ती होताना पाहायला मिळते। राजाराम बंधारा इथली पाण्याची पातळी जी आहे ती 20 फूट 6 इंचावरती पोहोचलेली आहे आणि 12 बंधारे जे त्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। धरण पांडव क्षेत्रात देखील पाऊस दमदार असा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती जरी पाऊस पडत नसला तरी धरण साठ्यातील जे पाण्याची लेवल आहे ती सध्या कमी करण्याचं काम सध्या सिंचन विभागाकडून केलं जाते। त्यामुळेच कुठेतरी ह्या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळेच भोगावती असेल, कुंभी असेल, पंचगंगा असेल या सर्वच नद्यांच्या जी गावं आहेत नदीकाठची गावं त्यांना सतर्कतेचा इशारा आहे तो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।